ब्लूप्रिंट संदर्भात एक प्रश्न विचारायचा होता. मनसे हा असा एक पक्ष आहे की ज्यांची ब्लूप्रिंट तयार आहे, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. काय नाही, सगळे मुद्दे तयार आहेत. म्हणून मी सांगतो, एकदा तुम्ही वाचले की नाही माहीत नाही, पण तेव्हा जेव्हा जाहीर झाली 14मध्ये, तेव्हा सेना भाजपची युती तुटली. त्याच्यामुळे ती जास्त प्रसिद्ध नाही होऊ शकली. पण तुम्ही वाचलं तर त्याच्यात शेतकऱ्यांपासून, रोजगारापासून, विद्यार्थ्यांपासून, महिलांपासून सगळे मुद्दे कव्हर केलेत. आणि सगळ्या मुद्द्यांवर कामं होऊ शकतात, कशी होऊ शकतात हे पण सांगितलं आहे. म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की राजसाहेबांच्या हातात एक दिवशी सत्ता यावी. कारण जे मी नाही बघितलं, माझ्या पिढीने नाही बघितलं, तर ॲटलिस्ट कियांची पिढी बघेल किंवा तुमची मुलं नातवंड असतील त्यांची पिढी बघेल. मला वाटतं की कुठेतरी एक जायच्या आधी आपण एक देश किंवा राज्य सुधरून गेलो पाहिजे असं मला वाटतं. काहीतरी चांगलं करून गेलो पाहिजे. कारण जे 32 वर्ष मी राहिल्यावर एक परिसर किंवा एक शहर एक घाण होत जात असेल, तर मला वाटतं की कुठेतरी आपण चुकतो आहे. म्हणजे जे मुंबई किंवा जे माहीम दादर होतं, तसं सर तुम्ही आता माहीम दादर मध्ये राहता, असं आहे का? तुमच्याकडे कॅमेरा नाही आहे, तुम्ही बोलू शकता. नाही, पण विचार करा ना, मग आपण किती, तुम्ही तर ऑब्व्हियसली हवा चांगली होती, लोकं चांगली होती, रस्ते चांगले होते, सगळं मोकमोकळं होतं. पण आम्हाला सगळ्याच राजकारण्यांकडनं अपेक्षा आहे, आधीच्याही होत्या आणि आधी येणाऱ्याही आहेत. नाही, पण म्हणून तुमच्याकडे ती ताकद आहे ना. 5 वर्षांनी नाही आवडलं काम तर बदला ना. ही ताकद तुमच्या हातात आहे. तुम्ही का त्याच लोकांना निवडून देता?